नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण बघूयात आजचं मार्केट. आपण जर आज बघितलं मार्केटमध्ये निफ्टी 50 मध्ये आपल्याला 1100 पॉइंट प्लस डाऊन मुवमेंट पाहायला मिळालेली आहे. सेन्सेक्स 3000च्या वरची डाऊन मुवमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे सगळ्या मार्केटमध्ये आपण बघितलं तर डाऊ जोन्स जे आहे अमेरिकन इंडेक्स त्याच्यात आपल्याला 5%च्या वर डाऊन मुवमेंट पाहायला मिळालेली होती. आणि त्यामुळे अमेरिकन मार्केटमुळे मोस्टली आपल्या मार्केटमध्ये सुद्धा आज गॅप डाऊन ओपनिंग पाहायला आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर आपण बघितलं मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, सुरुवातीला साईडवेज राहिलं, त्याच्यानंतर चांगलं रिकवर पण केलेलं आहे. जसं आपण ग्रुपला पण डिस्कस केलं होतं की मार्केट आज मोठ्या प्रमाणात गॅप डाऊन झालेलं आहे, त्यामुळे थोडीशी रिकव्हरी आपल्याला इंट्राडे मध्ये पाहायला मिळू शकते. आणि त्याप्रमाणे मार्केटने जवळपास 400 ते 500 पॉईंट रिकवर पण केलं आहे लो पासून. ओके, तर बघूयात आपण आजच्या मार्केटचा चार्टवर. आणि हे का होत आहे, मार्केट एवढं का डाऊन येत आहे, त्याचं एकमेव रिझन आहे अमेरिकन मार्केटमुळे. ठीक आहे, तिथे रिसेशन येण्याचे चान्सेस दिसत आहेत. त्याच्यानंतर जे ट्रम्प ने टेरिफ्स लावलेले आहेत वेगवेगळ्या देशांवर, आणि याच्यामुळे आपल्याला मार्केटवर जे आहे ते परिणाम पाहायला मिळत आहे. सो अमेरिकन जे इकॉनॉमी आहे, युएस इकॉनॉमी, ती सध्या थोडी याच्यामध्ये चालू आहे. आणि त्यामुळे आपल्याला सगळ्या मार्केट्समध्ये डाऊनफॉल पाहायला मिळत आहे. मार्केट क्रॅश होताना दिसत आहे. बट याचा फायदा आपल्याला नक्कीच पुढे होणार आहे. जर मार्केट अजून डाऊन येत असेल तर आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली संधी मिळत आहे. अशा मार्केटमध्ये आपण जर इन्व्हेस्ट केलं तर पुढच्या 1-2 वर्षामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे रिटर्न्स पाहायला मिळू शकतात, चांगल्या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्ट केलं तर. कारण आज 20%, आज 15-20% चांगले चांगले स्टॉक आज डाऊन आहेत एका दिवसामध्ये. राईट, तर त्या स्टॉकमध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांच्याकडे फंड आहे, कॅपिटल आहे, ज्यांना लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, त्यांनी आता हळूहळू इन्व्हेस्ट केलं तरी त्यांना पुढे चांगला फायदा मिळू शकतो. राईट, मग कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं, किती हे घ्यायचंय, तर तुम्ही त्याचा स्टडी करू शकता. नॉर्मली निफ्टी 50 किंवा निफ्टी 100च्या चांगल्या स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय. जर तुम्हाला चांगले स्टॉक कोणते आहेत ते जर पाहिजे असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा, तर आपण घेऊन येऊयात इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट स्टॉक्स. ठीक आहे, तर आता बघूया आपण फॉर इंट्राडे पर्पज काय लेवल असतील. ठीक आहे, आज मोठ्या प्रमाणात गॅपडाऊन ओपन झाल्यामुळे आपल्याला जे आहे त्यानंतर रिकव्हरी पण पाहायला मिळाली. आता उद्या इंट्राडे पर्पज जर समजा मार्केट साईडवेज मध्ये किंवा थोडंफार प्लस मायनस ओपन झालं, ठीक आहे, तर आपण कशा प्रकारे काम करू शकतो या लेवल आपण इथे डिस्कशन करूया. 22,000 महत्वाचा सपोर्ट असेल. मार्केट अजून थोडंसं जर खाली आलं तर 21. आता सगळ्या लेवल मार्केटच्या झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा जर अमेरिकन मार्केट जर वरचेवर डाऊन जाऊ लागलं तर आपल्याही मार्केटला नॉर्मली डाऊन जाईल. पण जेवढं जेवढं फास्ट आपलं मार्केट डाऊन जाते तेवढ्याच फास्ट मध्ये मार्केट रिकवर पण होऊ शकते, बिकॉज ऑफ की सगळ्या लेवल ज्या आहेत पूर्ण लेवलला आलेलं आहे मार्केट. राईट, कारण जे आहे 21,800 लेवल होती तिथे मार्केट आज आलेलं आहे ऑलमोस्ट. राईट, त्यामुळे रिकव्हरी पण आपल्याला फास्ट पाहायला मिळू शकते. मागे जर आपण बघितलं मार्केट साईडवेज मध्येच होतं, कुठेही हालत नव्हतं, पण आता डाऊन आल्यामुळे आता एक अपॉर्च्युनिटी जी आहे अपसाईडची पण आपल्याला लवकर पाहायला मिळू शकते. ठीक आहे, तर बघूयात आपण फॉर द इंट्राडे पर्पज ओनली लेवल काय असतील. तर निफ्टीमध्ये जर आपण पाहिलं 22,200 हा महत्वाचा रेजिस्टन्स होता, जो मार्केटने शेवटी शेवटी काय केलंय, ब्रेक केला आहे. जर मार्केट उद्या थोडं गॅप डाऊन ओपन झालं किंवा मग पॉझिटिव्ह ओपन होण्याचे तर चान्सेस कमीच आहेत. बट इंट्राडे पर्पज पॉझिटिव्ह जरी ओपन झालं, ठीक आहे, जर पॉझिटिव्ह ओपन झालं तर मार्केट थोडंफार डाऊन येऊ शकतं. आणि जर निगेटिव्ह ओपन झालं म्हणजे गॅप डाऊन, तर मार्केट जे आहे या रेजिस्टन्सला ब्रेकआउट करून हळूहळू वर जाण्याचा प्रयत्न करू शकतं. सध्या जर तुम्ही बघाल ऑप्शन मध्ये तर आज खूप हाय प्रीमियम्स होते, बिकॉज ऑफ खूप मोठी डाऊन ओपनिंग झाली आहे. 2020 नंतरची जी आहे आज पहिल्यांदा एवढी मोठी गॅप डाऊन ओपनिंग आहे. आणि त्यामुळे पुट साईडचे पण प्रीमियम आणि कॉल साईडचे पण प्रीमियम, तर दोन्ही प्रीमियम जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत, बिकॉज ऑफ की इंडिया विक्स सुद्धा खूप हाय आहे. राईट, व्हॉल्टॅलिटी वाढल्यामुळे प्रीमियम पण हाय आहे. त्यामुळे तुम्ही काम करताना फॉर द इंट्राडे पर्पज ओनली काम करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर आपण बघूया. सो हाच रेजिस्टन्स जर समजा उद्या ब्रेक झाला 22,200चा, तर आपल्याला ते टार्गेट मिळू शकतं अप साईडला. ठीक आहे, जर आपण बघितलं मागचा चार्ट
तर अप साईडला एक टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं 330 पर्यंत आणि 380 पर्यंत. सो अपसाईडला आपल्याला ते 22,380 पर्यंत टार्गेट मिळू शकतं. आणि समजा मार्केट चांगलं रिकवर झालं तर 22,500 सुद्धा जाऊ शकतं अपसाईडला. ठीक आहे, तर हे पण आपल्याला नोट करायचं आहे. आणि डाऊन साईड जर आपण पाहिलं, डाऊन साईडला कुठे जाईल मार्केट, तर डाऊन साईडला कोणती लेवल नाहीये. म्हणजे की मार्केट जशा प्रकारे जसं ब्रेक करेल डाऊन लेवल 21,800, जर 21,800च्या खाली मार्केट सस्टेन झालं तर मात्र आपल्याला 21,720, त्याच्यानंतर 650, 21,600 पर्यंत मार्केट जे आहे ते येऊ शकतं. कमी चान्सेस आहेत की मार्केट एकदम जास्त डाऊन येईल. ठीक आहे, बिकॉज ऑफ की खूप मोठी आज डाऊन ओपनिंग झाली आहे. सो त्यामुळे थोडंसं रिकवर मार्केट करू शकतं. कमीत कमी 22,400, 22,500 पर्यंत तरी रिकव्हरी मार्केटमध्ये आली पाहिजे. मग ते उद्याच येईल असं नाहीये, बट 1-2 दिवसामध्ये किंवा ह्या वीक मध्ये येऊ शकते. सो आपल्याला फक्त लेवलनुसार म्हणजे ब्रेकआउट ब्रेकडाऊन वर आपण काम करू शकतो सिम्पली. ठीक आहे, स्टॉक्स मध्ये जर आपल्याला डिस्कशन करायचं झालं तर स्टॉक्स आज बरेच गॅपडाऊन ओपन झालेत. जे स्टॉक खूप मोठ्या प्रमाणात गॅपडाऊन ओपन झालेत, 15%, 16%, 20%, तर या स्टॉकमध्ये आपल्याला रिकव्हरी पाहायला मिळेल कमीत कमी 5% ते 10%. राईट, तर त्यामुळे आपण बाईंग साईडचा याच्यामध्ये प्लॅन करू शकता इंट्राडे पर्पज. जसं हे जिंदल स्टील आहे. ठीक आहे, तर यामध्ये पण आज चांगली डाऊन ओपन मुवमेंट झालेली आहे. सो यात पण तुम्ही बघू शकता 800च्या वर ब्रेकआउट. त्यानंतर असे बरेच स्टॉक आहे जे आज 15%, 20%च्या जवळ डाऊन आहेत. तर त्यात आपल्याला उद्या 5 ते 10%ची रिकव्हरी पण पाहायला मिळू शकते. त्यामुळे तशा स्टॉकमध्ये तुम्ही काम करू शकता. जसं अवंती फीड्स आहे, त्याच्यानंतर जिंदल ड्रिलिंग आहे, आपले रोजचे स्टॉक. तर त्यात आज चांगली डाऊन मुवमेंट झाली, त्यामुळे 4-5% तरी रिकव्हरी अप्पर साईडला मिळू शकते. सो त्या स्टॉकमध्ये तुम्ही तुमच्या स्टडीनुसार काम करू शकता, इंट्राडे साठी बघू शकता. आय होप तुम्हाला व्हिडिओतली माहिती समजली असेल. ठीक आहे, आणि महत्वाची असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपण डेली अपडेट्स घेऊन येऊयात. त्यानंतर काल आपण एक व्हिडिओ शेअर केला आहे की जेव्हा मार्केट डाऊन असतं तेव्हा आपल्याला कशा प्रकारे काम करायचंय. राईट, सो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओतली माहिती कशी वाटली, नक्की कमेंट करून सांगा. सो भेटूयात आपण अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तुम्ही आपला जर फ्री ग्रुप जॉईन केला नसाल ज्यावर आपण ऑप्शन ट्रेड शेअर करतो, जर तुम्ही बघाल इथे आजचं मार्केटचं हे पण दिलं होतं 22,000 मेजर सपोर्ट आहे. सो इंट्राडे पर्पज मार्केटमध्ये थोडी रिकव्हरी येऊ शकते. त्यानंतर आपण कॉल साईड ट्रेड दिला होता, पुट साईडचा ट्रेड दिला होता. दोन्ही ट्रेड आज चांगल्या प्रकारे मुवमेंट दिली आहे. पुट साईड मध्ये पण चांगली मुवमेंट झाली आणि कॉल साईड मध्ये पण चांगली मुवमेंट झाली. त्यानंतर तुम्ही जर बघाल, ठीक आहे, स्टॉक्स मध्ये तर सध्या स्टॉक ऑप्शन चांगल्या प्रकारे काम करत आहे. बिकॉज ऑफ की स्टॉक निफ्टी बँक निफ्टी व्हॉलेटाईल जास्त आहे विक्स वाढल्यामुळे. बट स्टॉक मध्ये एवढा काही प्रॉब्लेम येत नाही इंडेक्स पेक्षा. सो त्यामुळे जर तुम्ही इथे बघाल, आपण एक ट्रेड हे केलं होतं आपल्या प्रायव्हेट ग्रुपला, तर तिथे तुम्हाला दिसेल. सो फ्री ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या, त्यावर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. ठीक आहे, सो धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ.